नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी शांत शांत बसलेली असते. त्यामुळे सुषमा तिला येऊन विचारते की काय गं ईश्वरी, आज अर्णव सर आले होते ना घरी? आज त्यांच्या घरी त्यांच्या आईची श्राद्धाची पूजा झाल्यानंतर अर्णव सर आपल्या घरी आले होते ना, हो ना? असं ती विचारते. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की हो आई, अगं त्यांचं इथेच कुठेतरी काम होतं आणि त्यामुळे ते इथे आले होते. तेव्हा मग ईश्वरीची आई म्हणते की इथे इथे कुठे काम होतं? तेव्हा ती म्हणते की काय माहिती, इथे जवळपासच कुठेतरी त्यांचं काम होतं म्हणून ते आले होते. तेव्हा मग आता ईश्वरीची आई म्हणजे सुषमा ईश्वरीला म्हणते की ठीक आहे ईशू बाळा, तुला नसेल सांगायचं ना तर नको सांगूच, काहीही हरकत नाही. पण फक्त एकच गोष्ट मला आठवते. तुला माहिती आहे, तू जेव्हा लहान होतीस ना तेव्हापासून तुला वाढवताना एकच गोष्ट सतत माझ्या डोक्यात राहायची की माझ्या मुलीचं मनात काय चाललं आहे, तिच्या मनात काय गोंधळ उडतो आहे हे मला समजलं पाहिजे. म्हणजे माझ्या मुलीला वाढवताना तिला काय वाटतं आहे हे सतत मला कळायला हवं. आणि म्हणूनच मी तसाच नेमका विचार करायचे आणि ती मी माझी जबाबदारी समजायचे. आणि काय, तो विचार केला आणि प्रत्येक वेळेला मला तुझ्या मनातलं समजून गेलं. आणि काय ना, तुला माहिती आहे, मी तुला समजत आली आत्तापर्यंत. तू जरी काही सांगत नसलीस तरीही तुझ्या या बोलक्या डोळ्यांचं आणि हसऱ्या चेहऱ्याचं काय करशील? ते चेहरे तर तुझ्याशी कधीच खोटं बोलू देत नाहीत ना तुला. मग मला सांग, काय झाले असं? आणि प्रत्येक वेळेला असा विचार करण्याची गरज नाही आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला समोरच्याला काय वाटेल, म्हणजे तुला दुःखात बघून ते दुःख पाहिल्यावर मलाही दुःख होईल असा विचार करण्याची प्रत्येक वेळेला गरज नाही आहे. कधीकधी तुलाही वाईट वाटू शकतं. म्हणूनच तुला मनातल्या भावना दाबून ठेवण्याची काही गरज नाही. जे मनात आहे ते तू सांगू शकतेस, माझ्यासमोर सगळं बोलू शकतेस. आणि काय माहिती आहे इशू, कधीकधी असं घडतं ना, आपल्या आयुष्यात वाईट प्रसंग होतात, परंतु वेळ गेल्यानंतर ते सगळं काही ठीक होऊन जातं. मग आपल्याला त्याचा विचारही राहत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई, पण असं का होतं? म्हणजे कधीकधी असं वाईट का बरं घडतं? त्यावर आता इशूची आई म्हणते की हे बघ इशू, कधीकधी अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या हातामध्ये नसतात, परंतु आपण प्रत्येक वेळेला मनात हे दुःख दाबून ठेवलंच पाहिजे असं काही नाही आहे. आणि जर तू माझ्याशी ते सगळं बोललीस तर तुझं मन हलकं होईल आणि तुझ्या मनात काय आहे ते मला समजलं तर मलाही बरं वाटेल. तुझ्याही मनाला शांतता मिळेल. म्हणूनच मी म्हणते आहे, बाकी काही नाही. असं म्हटल्यावर आता ईश्वरी म्हणते की नाही आई, मला इतकं काही वाटत नाही आहे, सगळं ठीक आहे, काहीच इतकं टेन्शनचं कारण नाही आहे. येशूची आई म्हणते की हो, तुला कधीही काहीही वाटलं तर तू मला नक्की सांग, कारण काही झालं तरीही मी तुला अगदी योग्य ओळखते. तुझ्या मनात काय चाललं आहे काही नाही हे मला समजतं, कारण मी आई आहे तुझी. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की हे बघ, मी तुला आता सांगते की खरंच इतकं काही महत्त्वाचं नाही आहे. फक्त थोड्या गोष्टी आहेत ज्या थोड्या वेळाने माझ्या मनात होतील क्लिअर. त्याच्यामुळे दुसऱ्या गोष्टींच्या टेन्शनचं काहीच गरज नाही आहे. सगळी काही व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे तू काहीही टेन्शन घेऊ नकोस आई, हां. असं काही सांगण्यासारखं नाही आहे. तेव्हा ती ईश्वरीच्या आईला धीर देत तिला म्हणते की नाही, असं काहीच नाही आहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. होईल सगळं नीट. फक्त ना, मला आज जरा एकटं राहावंसं वाटतं आहे. असं शांत शांत विचार करत बसावंसं वाटतं आहे. बाकी असं काहीही नाही. असं ईश्वरी ही सुषमाचा हात घेऊन तिला शांत करत सांगते. असं बोलल्यानंतर सुषमा ही आता तिला फोर्स करत नाही. ठीक आहे असं म्हणते. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते की ठीक आहे ईशू बाळा, बस तू. आणि त्यावेळेला ईश्वरी पुन्हा त्या गोष्टीचा विचार करायला लागते, परंतु तिला काहीच सांगत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सात्विकाचा फोटो अजूनही ठेवलेलाच असतो. म्हणजेच श्राद्धाच्या दिवशी अजूनही कोणी कोणी येत असतं म्हणून. आणि आता लावण्या संध्याकाळची आलेली असते आणि ती मुद्दामच आता एक नाटकं करायला सुरुवात करते. समोर येते आणि सात्विकाच्या फोटोला अगदी खाली बसून वगैरे नमस्कार करते. आणि ते पाहून आता सगळेजण चकित होतात आणि विचारते की कशा आहात अंजली ताई? तेव्हा ती म्हणते की मी बरी आहे, ये ना आतमध्ये ये. असं म्हणून आता ती आतमध्ये येते आणि आजीला म्हणते, आजी नमस्कार करते हां. आजीला नमस्कार करते. शिवाय ती नमस्कार मामा हाय असं म्हणते. आणि तेवढ्यातच आता तिथे वल्लरी येते, तिला पण ती नमस्कार मामी असं म्हणते. तेवढ्यातच अर्णव आल्याबरोबर हाय ए आर असं त्याला म्हणते. मग अर्णव म्हणतो की तू लावण्या इथे यावेळेला, म्हणजे इतका उशीर कसा काय झाला तुला? तेव्हा ती म्हणते की अरे ए आर, मी लोणावळ्याला गेले होते ना म्हणून मला उशीर झाला. ॲक्च्युली काय ना,
सात्विका मॅमच्या श्राद्धाच्या निमित्त लोणावळ्याला काही अनाथ आश्रम आहेत, अनाथ मुलं आहेत ना, त्यांना वस्त्रदान करण्यासाठी मी गेले होते आणि म्हणूनच मला इतका उशीर झाला. आता हे ऐकल्यावर सगळेजणं बघतच बसतात. म्हणजे हे चक्क आज काय बोलते ही, असा प्रत्येकाला प्रश्नच पडलेला असतो. तेव्हा मग वल्लरी मुद्दामच तिची बाजू ओढत म्हणते की काय काय बोलतेस तू? अगं लावण्या, तू कपडे दान करण्यासाठी गेली होतीस? अगं हे सगळं सात्विकाताईसाठी केलंस तू? खरंच आम्हा सगळ्यांपैकी कोणालाही हे सुचलं नव्हतं गं, परंतु तुला सुचलं. खरंच आज सात्विकाताईंना कोणी मनापासून श्रद्धांजली दिली असेल ना, तर तू ती दिली असशील. आणि म्हणूनच आज सात्विकाताईला खूप आनंद होईल बघ. आणि असं म्हणतात, गेलेल्या व्यक्तीच्या नावाने जर कुठलं दान केलं तर ते पुण्याचं काम म्हणून समजलं जातं. खरंच खूप छान केलंस तू. तेव्हा मामा म्हणतो, अगं लावण्या, तुला जर जायचंच होतं सात्विकाताईच्या नावाने दान करायला, तर घरातल्या कोणाला तरी घेऊन गेली असतीस ना. नाहीतर अगं अर्णवला घेऊन गेली असतीस. त्यालाही आवडलं असतं हे सगळं करण्यासाठी, हो की नाही? म्हणजे अर्णवलाही तेवढंच बरं वाटलं असतं आईच्या नावाने काहीतरी करण्यासाठी. तेव्हा लावण्य म्हणते की ॲक्च्युली मामा, मी विचार केला होता की कोणाला तरी घरातल्यांना घेऊन जाऊ, परंतु आज तर घरात पूजा होती ना, मग उगीचच कशाला कोणाला डिस्टर्ब करायचं. घरात पूजेसाठी सगळ्यांना इन्व्हॉल्व होऊ दे असं मी विचार केला आणि मीच स्वतः ते सगळं घेऊन गेले. म्हणजे कोणाला प्रॉब्लेम नको आणि मीच एकटी ते काम करून आले, असं लावण्य आता बोलून दाखवते. आणि मग मामाचाही त्याच्यात विचार पडतो. आणि तसंही आज अर्णव डिस्टर्ब असेल म्हणून मी विचार केला की मीच हे सगळं काम करून यावं. आणि तसंही हे पुण्याचं काम होतं ना, मग ते कोणाला कशाला सांगायचं. आणि मला हे सगळं तुम्हा सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं. मग मी सरप्राईज कोणासमोर कसं सांगणार ना. म्हणूनच मी कोणाला काहीच न बोलता कपड्यांसाठी म्हणजेच देण्यासाठी निघून गेले. आणि मग आता असं हा मला रात्र झाली आणि उशीर झाला आहे. ते बोलल्यावर अर्णव म्हणतो की येस लावण्य, म्हणजे तू जे काही काम केलंस ना, ते खूप चांगलं काम केलेलं आहेस आणि आम्ही कुणीही असा विचार केलेला नव्हता. परंतु तू आज जे काही केलं आहेस त्याबद्दल खरंच वेल डन, व्हेरी वेल डन, असं तो तिला बोलून दाखवतो. तेव्हा मात्र लावण्याला खूप आनंद होतो. ज्याच्यासाठी तिने हे केलं तेच सगळं आता सफल झालं असं वाटतं. म्हणून आता आजी देखील बाकीचे सगळे तिच्यावर खुश झालेले असतात आणि अंजली देखील तिच्यावर इम्प्रेस झालेली असते. नंतर मग मध्येच लावण्य उठते आणि उठून ती जाऊन आजीला नमस्कार करते. आणि आजीला नमस्कार केल्यावर आजी म्हणते की अगं हो, सुखी राहा, आणि मध्येच काय असं नमस्कार केलास? तेव्हा ती म्हणते की ॲक्च्युली काय ना, मला मनापासून वाटलं तुम्हाला नमस्कार करण्यासारखं, म्हणूनच मी तुम्हाला नमस्कार केला, अगदी मनापासून केलं आहे. तेव्हा मग आजी म्हणते की हो हो, अगं बस ना, पण तू अशी उभी का आहेस? अनिता, अगं तू कॉफी घेशील ना, आणि त्या जरा सगळ्यांसाठी कॉफी घेऊन ये, असं आजी म्हणते. तेव्हा मग लावण्य म्हणते की खरंच मला खूप बरं वाटलं आज हे जे सगळं काही मी केलं लोणावळ्याला जाऊन त्याच्यासाठी. मला अगदी मनापासून पीसफुली हे सगळं करायचं होतं, म्हणून मी हे सगळं केलं. खरंच मला खूप बरं वाटलं, म्हणजे आज इथे घरी येऊन पण. आणि खरं तर मला ना सात्विका मॅमबद्दल पहिल्यापासूनच खूप वाटतं. म्हणजे त्यांचा असा हा फोटो समोर आहे म्हणून मी म्हणत नाही आहे, परंतु मला असं वाटतं की सात्विका मॅमचा जो प्रेझेन्स आहे, जो त्यांचा आशीर्वाद आहे ना, तो सतत माझ्यावर आहे. आणि ऑफिसमध्ये काम करतानाही मला ते सगळं जाणवत असतं की मॅमचा आशीर्वाद हा सतत माझ्यावर आहे, असं ती मुद्दाम बोलत असते. आणि हे सगळं बोलत असताना आता आजी मात्र अगदी आनंदित झालेली असते, कारण ती जे काही बोलते या सगळ्यामुळे सगळेजण आता थोडे का होईना परंतु इम्प्रेस होतच असतात. तेव्हा आजी म्हणते की बरं अर्णव, अरे, आणि मग तिच्या गप्पा सुरू होतात. तेव्हा लावण्या ही मुद्दामच वल्लरीकडे बघते आणि तिला खुणावून कशी वाटली ॲक्टिंग असं म्हणते. त्यावेळेला लावण्या ही मनापासूनच हे सगळं करत असते हे बघून वल्लरीलाही आनंद झालेला असतो आणि मनातच म्हणते की अशीच ॲक्टिंग कर गं पोरी, अशीच ॲक्टिंग कर, असं म्हणून ती मनातच खुश होत असते. नंतर इथे जयू मामी टेन्शनमध्ये असते आणि तिला सुषमा समजवत असते की हे बघा, शांत व्हा, काळजी करू नका. मग ती म्हणते की कशी काळजी नको करू अगं वहिनी, मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. अगं साड्यांचा इतका पैसे खर्च करून एक्झिबिशनचा स्टॉल लावला, परंतु तरीही काहीही खप झालेला नाही, हवा तिसा खपत झालेला नाही आहे. आणि मग काय, इतकी खरेदी केली, इतक्या साड्या खरेदी केल्या, अगं थोडा नफा मिळणं तर दूर, जेवढे पैसे याच्यामध्ये गुंतवले तेवढे तरी पैसे मिळाले तरीही मुश्किल झालेलं आहे. खरंच काय करू काहीच कळत नाही आहे. मला टेन्शनच आलं आहे. आता स्टॉल लावला आहे, मग त्या स्टॉलचं भाडंही मला द्यावं लागणार, मग माझ्याच पदरातले पैसे आणखी जाणार आहेत. मग या सगळ्यामध्येच नुकसानच झालं आहे असं वाटतं आहे मला, असं आत्या म्हणत असते. त्यावेळेला नम्रता आणि
सुषमा दोघी तिला समजावतात की अगं शांत हो, नको काळजी करूस. तेव्हा ती म्हणते की कशी काळजी नको करू, मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. उद्याचा स्टॉलचा शेवटचा दिवस आहे. काय करायचं ना मला खरंच काही कळत नाही आहे. आणि मग आता जयू आत्याला सुषमा म्हणते की आहे ना, उद्याचा शेवटचा दिवस आहे ना, मग बघूया आपण काहीतरी करता येते का, नका काळजी करू. तेव्हा नम्रता म्हणते की अगं आत्या, नको टेन्शन घेऊस, आम्ही आहोत ना उद्या तुझ्याबरोबर. मी एक काम करते, मी उद्या तुला वाटल्यास तर मदत करायला येते, चालेल? मग आपण बघूया की कसं काय करायचं ते. काहीतरी आयडिया नक्कीच लढवावी लागेल. तेव्हा मग आत्या म्हणते की अगं, या सगळ्यात ना मला राकेशजींची खूप आठवण येते. जर यावेळेला तो मुलगा असला असता ना, तर नक्की काही ना काहीतरी मला नक्की उपाय शोधून दिला असता आणि काहीतरी नक्कीच केलं असतं. परंतु मला आता खरंच असं वाटतं आहे की ते इथे नाही आहेत, तर खूप टेन्शन आलं आहे. तेव्हा सुषमा म्हणते की नको काळजी करू, आपण सगळं काही व्यवस्थित करू. आणि नम्रता म्हणते की हो आत्या, आपण उद्याचा दिवस आहोत ना, असं काहीतरी आपण नक्कीच करूया, जेणेकरून सगळं व्यवस्थित होईल. आणि इशूही म्हणते की हो आत्या, अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. अगं, देव बसलाय ना वरती, तो सगळं काही व्यवस्थित करेल, त्याच्यामुळे तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. सब कुछ ठीक हो जाएगा, असं ती बोलते. तेव्हा मग आत्या म्हणते की सगळं होईल ना नीट उद्याच्या दिवसामध्ये. उद्याच्या दिवसात जर काही झालं नाही ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. मला काय करायचं हे काहीच कळत नाही आहे. बघूया आता काय करता येईल ते. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की आत्या, आता तरी तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मला असं वाटतंय की तू हे सगळं टेन्शन ना सोडून दे आणि उद्या आपण बघूया की काय करता येईल ते. टेन्शन फ्री सगळं करूया, म्हणजे बघूया की सगळं व्यवस्थित होतं आहे ना. ती म्हणते की खरंच आता राकेशजींची खूप कमी भासते, त्यांनी नक्कीच काही ना काहीतरी आयडिया दिली असती. तेव्हा ईश्वरी म्हणते की अगं आत्या, आता राकेशजी तर गेलेत इंदोरला. तुला माहिती आहे ना, एकदा की ते प्रवासाला निघाले, एकदा की ते निघाले की ते काय परत लवकर येत नसतात. म्हणूनच आता ते काही येणार नाही आहेत. त्यामुळे तू असं टेन्शन घेऊन तोंड पाडून बसू नकोस. तू आता एक गोष्टीचा विचार कर की उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह विचार करून उद्या काय काय करायचं आहे याचा सगळा तू विचार कर. आणि तो विचार केल्यानंतर पुढे काय घडेल हे सगळं आपण बघूया. मग आता मी एक काम करू का, मी तुझ्यासाठी पटकनी तुझा मूड फ्रेश करण्यासाठी एक कॉफी घेऊन येऊ का? तेव्हा लगेच इशूची आई म्हणते की पटकनी, हो इशू जा पटकनी कॉफी घेऊन ये, असं म्हणून ती तिला पाठवते. मग ईश्वरी म्हणते की नमुताई, आलेच हं मी, असं म्हणून ती आता तिथून निघून जाते आणि कॉफी बनवायला जाते. मग इथे जयू आत्याला सुषमा शांत करत म्हणते की नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल, सगळं नीट होणार आहे. इंदोरला इकडे राकेश ईश्वरीच्या घरात असतो आणि त्यांच्या फोटोच्या फ्रेम बघत असतो आणि त्या फ्रेम बघत असताना त्याची पूर्ण घाणेरडी नजर ही ईश्वरीच्याच चेहऱ्याकडे असते आणि ईश्वरीकडे तो अगदी बारकाईने बघत असतो आणि म्हणतो की मिस इंदोर, आता मी तुझ्या घरामध्ये आलेलो आहे. आता घरात मी आहे परंतु तू इथे नाही आहेस. आता तो तिच्या चेहऱ्यावरून म्हणजेच त्या फ्रेमवरून अगदी प्रेमाने हात फिरवत असतो आणि म्हणतो की मिस इंदोर, लवकरच असा दिवस दूर नाही जेव्हा आपण दोघंही एकमेकांसोबत असू. तुला माहिती आहे मी तुझ्या घरामध्ये आलो आहे, असं म्हणून आता तो तिला फोटोकडे बघूनच बोलत असतो आणि ईश्वरीबद्दलच्या सगळ्या आठवणी आता त्याला आठवत असतात. आणि ईश्वरी आणि तो त्यांनी एकत्र कसा वेळ घालवला असायचा आणि ईश्वरीच्या प्रेमात तो कसा पडला हे सगळं काही त्याला आठवतं आणि त्याने त्याचे डोळे अगदी वेड्यासारखे पाण्याने लाल लाल झालेले असतात. आणि मग तो त्या फोटोकडे अगदी प्रेमानेच बघत म्हणतो की ईश्वरी, आपण आता लवकरच एकत्र येणार आहोत. तुझ्या घरात येऊन मी तुझ्या बाबांचं मन तर जिंकण्यात यशस्वी झालो आहे. एकदा की सगळ्या गोष्टी नीट पार पडल्या की मग तुझी आणि माझ्या लग्नाची सुपारी फुटलीच म्हणून समज, असं म्हणून तो खुश होत असतो. आता बाहेर आल्यानंतर वल्लरी म्हणते की लावण्या, खरंच जे काही केलं आहेस ना ते अगदी आज कमाल ॲक्टिंग केली आहेस ना. म्हणजे जे काही केलं आहेस आणि माझ्या त्या ओल्ड लेडीला जे काही तू इम्प्रेस केलं आहे ना, खरंच खूप भारी, मस्तच इम्प्रेस केलं आहेस तू, खरंच छान. तेव्हा लावण्या म्हणते की मला कुठे हे सगळं जमलं असतं, मला तुम्ही हे सगळं सांगितलं मामी, म्हणूनच मी तसं सगळं करू शकले. नाहीतर मला हे सगळं नमस्कार अँड ऑल हे कशाला जमलं असतं. तुम्ही सांगितलं आणि त्याप्रमाणे मी केलं आणि ते बघा सक्सेसफुल पण झालं. काय झालं ते आपण बघितलं. मग आता वल्लरी म्हणते की हो मी तुला सांगितलं परंतु तूही छान असं केलं आहेस. लावण्या पुढे तिला म्हणते की ऑल क्रेडिट गोज टू यू वल्लरी मामी. काय ना, माझ्या भावी सासूबाई आहात, भावी मामी सासूबाई, त्यामुळे मला या गोष्टी करायच्यात त्या कराव्या लागणारच आहेत. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, मी जसं जसं आणि जे जे सांगते तसं करत गेलीत ना तर तो दिवस दूर नाही. आणि हो, खरं तर तुला या घरची सून म्हणून, राजे शिर्केंची सून म्हणून मिरवायचं आहे ना, मग इतका त्रास तर तुला काढलाच पाहिजे. तेव्हा ती हो मामी असं म्हणते
आणि नंतर म्हणते की तू नको काळजी करूस, या सगळ्या गोष्टी तू अशाच हळूहळू करत गेलीस ना तर मग हे घरातले सगळेजण तुझ्यावर नक्कीच इम्प्रेस होईल, नको काळजी करूस तू. तेव्हा वल्लरी म्हणते की मामी आता ना मला फक्त थोड्या दिवसांमध्ये हे सगळं करावं लागेल. तेव्हा वल्लरी म्हणते की हो होईल हळूहळू सगळं. ती म्हणते की हळूहळू नाही, आता मला ब्रेक थ्रू लावला पाहिजे आणि अगदी फास्ट हे सगळं केलं पाहिजे. तेव्हा वल्लरी हसायला लागते आणि तितक्यातच आता जो पत्रिका सांगणारा मुलगा असतो तो येतो आणि वल्लरीला आवाज देतो. तेव्हा वल्लरी चिडते की अरे तू वेडा आहेस की काय, मला कळवलंही नाहीस आणि तू इथे घराजवळ कशाला आलायस. तेव्हा मग तो म्हणतो की मॅम तुम्ही जे काही मला काम सांगितलेलं ना ते काम झालेलं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी मी आलो आहे. तेव्हा मग ती म्हणते की मूर्ख आहेस का तू, जर कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल ना, म्हणून मी तुला म्हणाले. तेव्हा तो म्हणतो की मॅम पण मी पत्रिका. तेव्हा तो म्हणतो की बरं सांग. ती म्हणते सांग सांग काय झालं आहे. तेव्हा तो सांगतो की मॅम पत्रिका ना अगदी उत्तम आहे, म्हणजे दोघांचाही तुम्ही मला लग्नयोग बघायला सांगितलेलं ना तर तो अगदी उत्तम आहे आणि तुम्हाला माहिती आहे दोघांचंही लग्नयोग अगदी व्यवस्थित छानपैकी जुळून येतात. मी तर म्हणतोय की या दोघांचं लग्न ना तुम्ही लावूनच टाका आणि ही जोडी ना अगदी मेड फॉर इच अदर जोडी आहे. दोघांचे गुण एकमेकांशी अगदी उत्तम जुळत आहेत, अशी पत्रिकाच नाही असं तो बोलून दाखवतो. आणि त्यांचं तुम्ही आता लग्नच लावून टाका, कसलीच वाट बघू नका असं तो आता बोलत असतो. त्यावेळेला लावण्याला हे ऐकल्यावर जबरदस्त धक्का बसतो की ईश्वरी आणि अर्णव या दोघांची ही जोडी एकमेकांशी अनुरूप आहे आणि दोघं एकमेकांसाठीच बनले हे ऐकून तिला धक्का बसतो. वल्लरी आता त्याच्यावर चिडलेली असते आणि त्याची कॉलर धरत म्हणते की तुला काय सांगितलं होतं मी आणि तू काय केलं आहेस. या दोन पत्रिकांचं लग्नाचा योग जुळून आला नाही पाहिजे, असंच काहीतरी करायचं आहे. तेव्हा तो घाबरतो आणि मग वल्लरी म्हणते की हे बघ एक काम करायचं आहे, मी तुला ज्या पत्रिका दिल्यात की ईश्वरी देसाई आणि अर्णव राजे शिर्के या पत्रिकांमध्ये असं काहीतरी निर्माण करायचं आहे ज्यामध्ये या दोन्हीही पत्रिका एकमेकांना अजिबात जुळल्या गेल्या नाही पाहिजेत. जी मुलगी आहे ना तिची पत्रिका या मुलाशी जुळलेलीच गेली नाही पाहिजे. समजलं काय करायचं ते. तेव्हा मग आता तो म्हणतो की ओके मॅम, आलं आहे माझ्या लक्षात. अशी पत्रिका बनवतो ना की नाव तेच असेल, बाकी सगळे डिटेल्स तेच, परंतु जे सगळे पत्रिकेतला ग्रह आहेत ना तेच फिरवून टाकतो आणि या दोघांपैकी दोघांचं लग्न हे 1% टिकू शकणार नाही आणि 1% दोघांची जोडी ही जुळू शकत नाही. असेच ग्रह मी पत्रिकेमध्ये निर्माण करतो आणि तशी स्थिती मी निर्माण करतो. तेव्हा मग ती म्हणते की हां आता कळलं आहे ना तुला काय करायचं आहे, त्यामुळे आता गुपचूप हे सगळं मी सांगते ना तसंच सगळं करायचं आहे, कळलं. असं म्हणून ती आता त्याला जायला सांगते आणि मग तो निघून गेल्यावरती इथे पुन्हा लावण्या वल्लरीवर इम्प्रेस झालेली असते आणि म्हणते की वा मामी वा, म्हणजे तुम्ही हे जे सगळं काही करताय ना. तेव्हा ती म्हणते की येस काय ना लावण्या, हे सगळं मी तुझ्यासाठी करते आहे, कळलं ना. आणि ना आयुष्यभर तू माझ्या ऋणात राहिली पाहिजेस की मी हे सगळं तुझ्यासाठी करते म्हणून. तेव्हा लावण्य म्हणते की येस माय वूड बी सासूबाई, मामे सासूबाई, खरंच तुम्ही हे जे सगळं काही करताय ना ते मी कधीच विसरणार नाही हां, तुम्ही माझ्यासाठी खूप काही करताय. असं म्हणून आता लावण्या तिला पण अगदी झाडावर चढवत असते आणि मग हे ऐकल्यानंतर वल्लरी देखील तिच्याकडे बघून हसायला लागते. दोघीही अगदी आनंदात असतात. तेव्हा लावण्य म्हणते की बघा असंच जर घडलं ना आणि ही पत्रिका त्या आजीने बघितली अर्णवच्या तर मग सगळं संपलं म्हणून समजायचं. आता ह्या सगळ्या गोष्टीनंतर ती ईश्वरी देसाई ही माझ्या आणि ARच्या लाईफमधून त्याचप्रमाणे त्या ऑफिसमधून ही कायमची बाजूला झाली पाहिजे, असंच सगळं घडलं पाहिजे. आणि हो काही केलं तरीही ईश्वरी देसाईचा पत्ता आपल्याला कट करायचाच आहे, तिला बाजूला काहीही करून करावी लागणारच आहे. त्याच्यासाठी आता मला आणखीन ॲक्टिंग करावी लागली तरीही चालेल. आता वल्लरी म्हणते की हो हो हे सगळं होणारच आहे, नको काळजी करूच. असं म्हणून दोघीजणी आता खूप खुश होत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी ही कपड्यांच्या घड्या करत बसलेली असते. तेवढ्यातच आता तिला सुषमा आवाज देते आणि म्हणते की इशू अगं जरा इकडे ये गं, मला पोह्यांसाठी जरा बारीक कोथिंबीर बारीक चिरून दे. ती म्हणते की हो हो आई येतेच मी. तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि दरवाजात चक्क अर्णव आलेला असतो. आता अर्णवला पाहिल्यानंतर ईश्वरीला धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते की अरे अर्णव सर तुम्ही. मग आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. ईश्वरी म्हणते की अरे सर हे काय, तुम्ही आज चक्क सकाळी सकाळी इकडे आलात, म्हणजे ऑफिसचा पत्ता विसरलात की काय. असं म्हटल्यावर अर्णव आता रागाने तिच्याकडे बघायला लागतो. ईश्वरी आता त्याला तिथेच उभी करून असते आणि त्याच्याशी काहीच बोलत नाही. मग आता तेवढ्यातच तिथून सुषमा येते आणि म्हणते की कोण आलं आहे गं, आणि म्हणते की अरे अर्णव सर तुम्ही आलात,
आणि काय गं इशू, तू त्यांना इथे दरवाजातच उभं केलेस, या ना आतमध्ये. तेव्हा ईश्वरी पण म्हणते की हो हो अर्णव सर या ना, या आतमध्ये, असं म्हणून ती त्याला यायला सांगते. आणि नंतर बसल्यावरती म्हणते की अर्णव सर, म्हणजे मला कळत नाही, आज तुम्ही सकाळी सकाळी चक्क इकडे कसे काय? म्हणजे ऑफिस बंद वगैरे केलं की काय? तेव्हा तो अगदी रागानेच थोडासा तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की नाही, माझं जरा काम होतं तुझ्याकडे म्हणून आलं होतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की माझ्याकडे? तुमचं चक्क माझ्याकडे आज काम? बोला ना सर, काय मदत करू शकते मी तुमची? तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो की अगं, माझं हे काम होतं की आपलं जे नवीन समर कलेक्शन आहे ते तुला दाखवायचं होतं. आहे ना लक्षात? धूप छाव. तेव्हा ती म्हणते की हो हो आहे, माझ्या लक्षात आहे. ते मी कसं विसरू शकते, बरोबर की नाही? म्हणजे तुम्हाला माझ्याकडे बघूनच तर ती आयडिया सुचली, म्हणजे मिडल क्लास. असं म्हणून ती पुन्हा म्हणते की म्हणजे काय ना, की जे लोक आहेत ते मिडल क्लास कॅटेगरीमधले आहेत, त्यांना हे सगळं अफोर्डेबल व्हावं यासाठी तुम्ही हे कलेक्शन बनवलं होतं, बरोबर ना? आणि ते सगळं तुम्ही माझ्याकडे बघून बनवलं होतं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, ते तर मी नाहीच विसरू शकत, परंतु मला सांगा सर, की तुम्ही मला इथे घरी दाखवण्यासाठी कशाला आणलीत डिझाईन? मला ऑफिसमध्ये बोलवलं असतात, मी आले असते ना. तेव्हा मग तो म्हणतो की कसं आहे ना, तू आता माझ्या ऑफिसमध्ये काम करत नाहीस ना, मग कुठल्या हक्काने तुला बोलवणार ना मी? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर अहो, एक फोन करायचं पटकनी, सांगायचं की मशीन चालू होत नाही आहे आणि माझ्या हात लागल्याशिवाय मशीन चालू होतच नसते, म्हणून मग मी आले असते. तेवढ्यातच तिथे आता ईश्वरीकडे तो बघतच बसतो आणि सुषमा येते आणि म्हणते की चला, गरमागरम पोहे आहेत अर्णव सर, चला खाऊन घ्या. तेव्हा मग अर्णव म्हणतो की पोहे ॲक्च्युली मी घरून येताना ब्रेकफास्ट करून निघालो होतो, त्याच्यामुळे नको. मग ती म्हणते की मी तुम्हाला सांगत नाही आहे की नाश्ता करताय का, मी तुम्हाला सांगते की नाश्ता करून घ्या, हे घ्या. एकदा झाला आहे ना ब्रेकफास्ट, पुन्हा करा, काय प्रॉब्लेम आहे, घ्या. असं म्हणून ती त्याला खायला देते. आणि नंतर मग अर्णवही घेतो आणि म्हणतो की हे बघा, आता ना तुम्ही मला अहो जाऊ वगैरे करू नका, तेवढा हक्क आहे ना माझा. असं अर्णव बोलल्यावर लगेच सुषमा पण हो हो असं म्हणते. आणि नंतर ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्ही मला ते कलेक्शनचे फोटो दाखवणार होतात ना? तेव्हा ईश्वरीला ती म्हणते की अगं, खाऊ दे गं त्यांना, नंतर बघ काय ते कामाचं, आधी खाऊन घेऊन दे. असं म्हणून आता तो पोहे खात असतो आणि ईश्वरीकडे रागाने बघत असतो. आकाश आल्यानंतर तिथे लावण्य येते आणि म्हणते की आकाश, ए आर कुठे आहे? तेव्हा तो म्हणतो की मी आणि ए आर दोघंजण ॲक्च्युली ऑफिसमध्ये येताना एकत्रच आलो होतो, परंतु वाटेत त्याचं मध्ये कुठेतरी काम होतं. ती विचारते की कुठे? तेव्हा तो सांगतो की ॲक्च्युली मला असं वाटतं आहे की तो ईश्वरीच्या घरी गेला असावा. हे ऐकल्यावर ती म्हणते की व्हॉट? ईश्वरी देसाईच्या घरी? कशासाठी? तेव्हा मग आकाश म्हणतो की हाऊ वूड आय नो, मला कसं माहीत पडणार, त्याने मला काहीच सांगितलेलं नाही, काहीतरी काम असेल म्हणून तो गेला असेल. तेव्हा मग लावण्या ही विचारात पडते की नेमकं काय घडलं असेल, असं काय झालं असेल ज्याने अर्णव हा तिच्या घरी गेला आहे. आता हे सगळं अर्णव हा गेल्यामुळे आकाश म्हणतो की मला काहीच माहिती नाही आहे, असं म्हणून तो तिथून आता निघून जातो. आणि लावण्याला पुन्हा टेन्शन आलेलं असतं की इतकं सगळं घडतं आहे तरी पण अर्णव हा पुन्हा पुन्हा त्या ईश्वरी देसाईच्या घरी जातो आहे, त्यामुळे तिला खूप चीड आलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव खात असताना म्हणतो की एकदम पोहे कमाल झालेले आहेत काकू, एक नंबर, खूप छान झालेले आहेत पोहे, म्हणजे ना एकदम परफेक्ट, असं म्हणून तो खात असतो. तेव्हा आता लगेच ती म्हणते की अहो अर्णव सर, विसरलात का? अहो तुमच्या घरी मी आले होते तेव्हा नाही का, मी असेच इंदोरी स्टाईलचे पोहे तुमच्या घरी बनवले होते, विसरले का तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की कधी? मला नाही माहिती आहे, म्हणजे मला आठवत नाही आहे तसं, तू कधी आमच्याकडे पोहे बनवलेस? तेव्हा ती म्हणते की काय अर्णव सर, म्हणजे इतकं खोटं बोलणार आहात का तुम्ही? अहो मी तुमच्या घरी बनवले होते पोहे आणि तुमच्या घरात सगळ्यांना आवडले देखील होते. तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा, म्हणजे मला तरी आठवत नाही आहे तू कधी असे पोहे वगैरे बनवले होतेस ते. त्यावर आता इथे लगेच ती म्हणते की बघितलं का आई, अगं कसे बोलतायत हे, म्हणजे मी बनवलेले ह्यांच्या लक्षातच नाही आहे. नंतर तो म्हणतो की ओ, आठवलं आठवलं मला, बनवले होतेस तू, पण ना हे पोहे आणि ते पोहे याच्यामध्ये खूप फरक आहे. काय ना, काकूंच्या हातच्या टेस्टपर्यंत पोचण्यासाठी तुला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि तुला तिथे पोचण्यासाठी खूप वेळही लागणार आहे. त्यामुळे यांच्या हातची टेस्ट तर लाजवाबच आहे, तुला वेळ लागणार आहे, अजून तुला वेळ आहे, तू विचार करत बस. असं म्हणून आता अर्णव हा तिला मुद्दामच बोलत असतो. तेव्हा मग ईश्वरी चिडते आणि म्हणते की बघितलं का आई, मला सगळेजणं बोलतात की तुझ्या हातातली टेस्ट माझ्या हातात उतरली आहे, मी तुझ्यासारखंच बनवते, परंतु हे बघ, हे तर माझ्या पोह्यांना नावं ठेवतात. म्हणजे अर्णव सर, एखाद्या व्यक्तीला चांगलं बोलण्यासाठी एखाद्या व्यक्तीला वाईट बोलणं हे गरजेचं आहे का?
म्हणजे तुम्ही माझ्या पोह्यांना वाईट ठरवून आईच्या पोह्यांना चांगलं म्हणताय. हे चुकीचं आहे हां अर्णव सर, असं ती त्याला बोलून दाखवते. तेव्हा मग आता लगेच सुषमा म्हणते की अगं ईश्वरी तू गप्प बस, उगीच सारखं सारखं त्यांना कशाला बोलतेस. अगं ते खातायत ना तर खाऊ देत, मग कशाला उगीच त्यांना डिस्टर्ब करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई हे तुझं बरं आहे हां, म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तू यांची बाजू घेतेस, माझी बाजूही घेत नाही. तू पटकन पलटी मारतेस हां आजकाल, तूही लगेच पार्टी बदलून टाकतेस, असं ती बोलून वैतागलेली असते. नंतर अर्णव ईश्वरीकडे हसतो आणि आईला बघत म्हणतो की किती वर्षाची आहे ही, 3 वर्षाची आहे की 5 वर्षाची आहे. तेव्हा मग आता लगेच ईश्वरीची आई म्हणते की काय मॅडम किती वर्षाचा आहात तुम्ही, असं म्हटल्यावर आता ईश्वरी हसते आणि नंतर अर्णव म्हणतो की खरंच बरोबर बोलते ती काकू, आमच्या घरी तिने पोहे बनवले ना अगदी सेम अशीच टेस्ट होती. आणि बरोबर ती म्हणाली ते अगदी योग्य आहे की तुमच्या हातची टेस्ट तिच्या हातात उतरली. ईश्वरी म्हणते की बघितलं आई, मी तुला सांगितलं होतं ना. आता ती बाहेर जाते आणि बाहेर बघून येते आणि म्हणते की आई अगं बघत होते सूर्य नक्की कुठे उगवला आहे. मग आता हे ऐकल्यानंतर ईश्वरी खूप खुश झालेली असते आणि म्हणते की बघितलं नाही, सांगितलं ना त्यांनीच तोंडाने की मीच हे सगळं केलं होतं आणि माझ्यासारखेच झाले ते सगळे पोहे. आणि असं म्हणून अर्णव हो अमेझिंग माइंड ब्लोईंग असं म्हणून पोहे आता संपवत असतो. आणि ईश्वरी आणि आई दोघीजणही अर्णव आल्यामुळे खूप खुश असतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वल्लरी आता खूप चिडलेली असते आणि ती तिच्या एका लिपस्टिकने तिथेच आरशावर ईश्वरी असं लिहिते आणि तिथे जोरात फुल्या मारून टाकते आणि म्हणते की नाही, काही झालं तरी ईश्वरी देसाई हिला मी आता शांत जगू देणार नाहीच. काही झालं तरीही ती माझ्या वाईटाला टपली आहे ना, आता मी तिला सोडणार नाही. असं म्हणून आता इथे अर्णव हा ईश्वरीच्या घरून पुन्हा चाललेला असतो आणि मग ईश्वरी ही लांबूनच त्याला बाय करत असते. ईश्वरी अर्णव आतमध्ये जाणार तेवढ्यापर्यंतच 2 बायका कुजबुजायला सुरुवात होतात की हल्ली मुलगा कोण आहे हा, हल्लीकडे रोज येत असतो ना हा मुलगा, म्हणजे मोठ्या घरातला वाटतोय, चांगल्या घरातला मुलगा वाटतोय. मला तर वाटतोय की यांच्या गळाला ना अगदी चांगलाच मासा लागला असणार. बहुतेक असंच वाटतंय मला की चांगलं असणार त्या मुलाचं आणि म्हणूनच हे लोक त्याला सारखे सारखे घेत आहेत ना घरात. आणि असंच हे सगळं श्रीमंत मुलं बघितली की अशा वेळेला लगेचच त्यांची मनं पागळतात. असं बोलल्यावर आता लगेच ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि ते ऐकल्यानंतर इथे आता तिच्या आईला देखील वाईट वाटलेलं असतं. सुषमा विचार करते की जे माझ्या बाबतीत झालं ते मी माझ्या मुलींच्या बाबतीत घडू देणार नाही, काही झालं तरीही. आता तेवढ्यातच इथे आकाश अर्णवला सांगायला येतो की मला नम्रताचा कॉल आला होता. ईश्वरीची आई, ईश्वरी आणि नम्रता तिघजणही आता इंदोरसाठी आज संध्याकाळी निघणार आहेत. हे ऐकल्यावर अर्णवला धक्काच बसतो. तो म्हणतो की व्हॉट. आता हे सगळं ऐकल्यावर अर्णव कसा काय त्यांना थांबवेल हे पाहणं रंजकतेचं ठरणार. अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.